ही बातमी आहे भंडारा येथून संविधान बचाव संघर्ष समितीचा 22 मार्चच्या ओबीसी समाजाच्या मोर्चाला पाठिंबा। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून। ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, याकरिता 22 मार्चला होणाऱ्या ओबीसी मोर्चाला संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला असून या संबंधीचे पत्र संविधान संघर्ष समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी सदानंद इलमे यांना लेखी स्वरूपात दिले। यावेळी संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रोशन जांभूळकर, जिल्हा सचिव आसित बागडे, इंजिनियर रूपचंद रामटेके, राजेश मडामे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पत्रकार संजीव भांबोरे यांनी समर्थन पत्राबाबत घेतलेला आढावा। 22 मार्च 2026ला भंडारा शहरामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय गणना झाली पाहिजे, याकरिता भंडारा जिल्ह्याच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्या मोर्चाला समर्थन देण्याकरता संविधान संघर्ष समितीची काय भूमिका राहणार आहे, तर माझ्यासोबत आहेत माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे। तर ओबीसीच्या मोर्चाच्या भूमिकेबाबत 22 मार्चला आपल्या संविधान संघर्षाची काय भूमिका असणार आहे, काय सांगाल आपण? 22 तारखेला आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी एक विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या मोर्चाला संविधान बचाव संघर्ष समितीचा संपूर्ण पाठिंबा आहे। त्या पाठिंब्याचं पत्र आताच आम्ही आदरणीय सदानंद इलमे सरांना दिलेलं आहे। खरं असं आहे की आपल्या भारतीय संविधानामध्ये संविधानानं या देशातील आदिवासी असो, एससी असो की ओबीसी असो, ह्या सर्व समाजाच्या उन्नतीकरिता कलमाद्वारे त्या ठिकाणी व्यवस्था करून ठेवलेली आहे। परंतु या देशाच्या राज्यकर्ते लोकांनी केवळ एससी आणि एसटी यांची जनगणना केली आणि ओबीसीची जनगणना केली नाही आणि त्यामुळे बऱ्याच वर्षापासून ओबीसीच्या मनामध्ये फक्त एससी आणि एसटीलाच मिळते, आम्हाला काही मिळत नाही, म्हणून ह्या दोन जातीमध्ये एक तेढ निर्माण आतापर्यंत होत राहिला आणि हे सगळ्या करण्यामागे केंद्र सरकारचीच भूमिका महत्त्वाची ठरली आहे। आज मात्र आमच्या ओबीसी समाजाच्या लोकांना कळून चुकलं आहे की मंडळ आयोगही आमच्यासाठी होता आणि ही जातनिहाय जनगणना न झाल्यामुळं आमचीच फार मोठी नुकसान होत आहे। तर हे नुकसान होण्यामागं एससी एसटीचा दोष नसून राज्यकर्त्यांचा दोष आहे, हे यांच्या लक्षात आलेले आहे आणि म्हणून आपल्या सरकारच्या विरोधामध्ये हा जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, या मोर्चाला आम्ही संविधान बचाव संघर्ष समितीचा पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि एससी समाजाचे लोकसुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि म्हणून आम्ही आवाहन करतो आहे की हा जो आंदोलन आहे, हा आंदोलन केवळ ओबीसीचा नाही तर सामाजिक समतेचा, सामाजिक एकतेचा आणि राष्ट्रीय एकतेचा आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये देश वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्या लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने करतो आहे। मी संजीव भांबोरे, पत्रकार, भंडारा।